नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी धुवून वाळवलेले जे कपडे होते त्यांच्या घड्या घालत आहे आणि जे प्रेस करून कपडे आलेले होते त्यांनाही जागच्या जागी ठेवून देत आहे. कपडे धुतले जातात पण वाळवायला टाकण्याचा ना खरंच कंटाळा येतो. नंतर भांडे घासले जातात पण ते जागच्या जागी लावण्याचा तोही खरंच मोठा प्रश्न पडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कपडे तर प्रेस करून येतात पण त्यांना नीटनेटके पेअर लावून ठेवणं हेही खूप म्हणजे ही कामं छोटी जरी असली पण हीच कामं करायला फार कंटाळवाणं वाटतं. असं कुणाकुणासोबत होतं ते मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. मलाही या कामांचा कधी-कधी कंटाळा येतो. आता मला उद्या सप्तशृंगी गडावर जायचं होतं म्हणून मग मी रात्रीच सगळी आवराआवर करून घेत आहे. जवळपास प्रेसचे कपडे भरपूर जमा झालेले होते करून आलेले प्रेस करून. तर तेच लावायला आणि परत शूटिंग करत असताना हे सगळं करायला ना बऱ्यापैकी वेळ लागतो. तर 1 तास तरी गेला माझं ते सगळं आवरताना. आधी विचार केला होता, की आधी संपूर्ण कपाट स्वच्छ करेन, मग कपडे लावेन, बाकीच्या कपड्यांच्या घड्या करेन. पण नंतर विचार केला, की हे कपडे प्रेसचे असेच पडून राहिले, तर त्यांची प्रेसही विस्कटून जाईल. त्यापेक्षा जितकं करता येईल आताच तेवढं करून टाकू. कपडे लावून देऊ न करण्यापेक्षा थोडंफार केलेलं तेवढं तरी बरे राहील. म्हणून मग मी कपडे नीटनेटके पेअरने रचून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30लाच जायचं होतं म्हणून आधीच आमचे सगळ्यांचेच ड्रेस मी तयार ठेवले. मी जी साडी घालणार होते ती साडी काढून ठेवली. मुलींसाठी त्यांचे ड्रेस काढून ठेवले. नंतर किचन क्लिनिंगचे जे धुवून वाळवलेले कपडे होते तेही जागच्या जागी ठेवून दिले. आणि मला सकाळी कुठलंही जास्तीचं काम नको होतं म्हणून मी रात्रीच बेडरूमही आवरून ठेवला. कारण आता मुलींना सुट्टी लागलेली आहे आणि बेडशीट आणि सोफ्याचं कवर दिवसभरात 8 ते 10 वेळेस जरी नीट केलं तरी मुलं इकडून त्या बेडवर तिकडून त्या बेडवर लगेच सोफ्यावर. म्हणजे ही क्रिया प्रत्येकाच्याच घरी आता सध्या सुरू असेल ज्यांना लहान मुलं असतील त्यांच्याकडे. त्यानंतर मी बेडरूम स्वच्छ झाडून घेतला आणि मस्तच बेडरूम क्लीन झाला. मग सकाळी मला जाताना असं प्रेशर नाही राहणार की हे आवरायचं राहिलं ते आवरायचं राहिलं म्हणून मी रात्रीच तिघंही बेडरूम क्लीन करून घेतले. आता मी हॉलमध्ये आलेली आहे. हॉलमध्येही नोटबुक, कलर्स हे सगळं पडलेलंच आहे, ड्रॉइंग बुक. तर आता मी पेन्सिलीचं थोडंफार काहीतरी कचरा पडलेला असतो सोफ्यावरती, तर मी तो स्वच्छ करून घेते. मला एका दिवसासाठी बाहेर जायचं होतं, तर मी इतकी आवराआवर करत होती. पण ज्या वर्किंग वुमन असतील त्यांना किती तारेवरची कसरत करावी लागत असेल, हे त्या क्षणाला समजतं. कारण त्यांना ऑफिसचं काम प्लस घरातलं किती कामं असतात. तर हे सगळं करताना त्या बिचाऱ्यांची किती तारांबळ उडत असेल, हे अशा क्षणी जाणवतं. यावेळेला ना मला हे गाणं आठवत होतं. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. माझा आवाज चांगला नाही आहे पण मी फक्त 2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण किती आवराआवर करावी लागते. डायनिंग टेबलवरतीही तसाच पसारा केलेला मुलींनी. सुट्टी असल्यावरती ना कितीही वेळेस सगळे घरामध्ये जेवढेही प्लॅटफॉर्म असतात ना ते आवरा. पण परत जशास तशा परिस्थिती होते. मी ही ढोकळ्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून वाळवायला टाकले होते, वाळून झालेले आहेत. याचीही मी रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तेही मी एका टोपलीमध्ये काढून घेतले आणि जेही साहित्य पडलेलं होतं टेबलवरती ते मी आवरून घेतलं. लोणच्याच्या बरण्या, रिमोट, यूज अँड थ्रोचे बाउल्स, नंतर संध्याकाळी आणलेले फ्रूट्स, परत अर्धवट जेवण सोडून दिलेल्या प्लेट्स, मी हे सगळं जागच्या जागी ठेवून स्वच्छ करून घेतला डायनिंग टेबल. डायनिंग टेबलवरचा जो प्लास्टिक कव्हर आहे ते मी स्वच्छ पुसून घेतलं. त्यानंतर घरातला सगळ्यात आपला महत्त्वाचा भाग म्हणजे किचन. आणि किचनला आवरायला बऱ्यापैकी वेळ लागतो. तर मग मी शेवटी किचन आवरायला घेतलं.
संध्याकाळीच मी टिफिन नंतर काही चहाची भांडी हे सगळं घासून ठेवलं होतं. ते मी आता भांडी रचून घेत आहे व त्यानंतर आता जेवणाची जी भांडी निघालेली होती त्यांचं सगळं उष्ट काढून क्लीन करून घेतली आणि ती लगेच घासून घेणार आहे, कारण उद्या यायला लेट होईल तर तोपर्यंत भांडी पडू देणं चांगलं नाही, म्हणून मग मी स्वच्छ करून घेतलं. सगळी भांडी घासून झाली, पण नेमका माझ्याकडून कुकर राहून गेला होता. तर कुकरमध्ये खिचडी उरलेली होती. मी रात्री झटपट होणारं जेवण तयार केलं होतं, कढी खिचडी. तर उरलेली खिचडी मी या भांड्यामध्ये काढून घेतली आणि कुकर खाली करून त्यामध्ये मी पाणी टाकून थोड्या वेळासाठी कुकर भिजायला ठेवला. रात्रीचं जेवण बनवताना ना मी एक काळजी घेते की किचन ओट्याचा जो सिंकचा भाग आहे ना, तोच भागामध्ये कटिंग करते भाज्यांची वगैरे, किंवा जेही किचनमध्ये जेवण बनवताना कामं करायची असतील ते. कारण ना परत पूर्ण किचन ओटा रात्री संपूर्ण स्वच्छ करा ह्याचं फार म्हणजे नको वाटतं आपल्याला. रात्री थकून गेलेलो असतो आपण दिवसभर आवरून आणि दिवसभर रात्रीही तीच कामं करायला नको वाटतं. तर म्हणून मी इतकी काळजी घेते की किचन ओट्याची राईट साईड जास्त म्हणजे अजिबातच खराब होऊ द्यायची नाही. कधीतरी होतेच, कारण की कधी पाहुणे येतात किंवा घाई गडबडीमध्ये वस्तू ठेवल्याच जातात. मग मी आता संपूर्ण किचन ओटा रात्री फक्त ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेते आणि दिवसा मी डीप क्लीन कसा करते तेही तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे. किचन ओटा स्वच्छ झालेला आहे. फक्त एखाद्या वेळेस खूप चिकट झाला तर त्यावेळेसच मी लिक्विडने रात्री स्वच्छ करत असते. रात्री मी झोपण्यापूर्वी देवांना जी सकाळी वाहिलेली फुलं असतात तर ती मी उचलून घेत असते. रात्रभर राहू देत नाही. मलाही माझ्या काकूंनी सांगितलेलं की रात्रभर देवांना फुलं राहू नाही द्यायची. सगळं आवरून झालं होतं. त्यानंतर मी आता झोपायला जात होती आणि सकाळी उठून परत आम्हाला आमच्या कुलदेवतेलाही आरती लावली जाते. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे आरती लावली जात असेल. सकाळी उठून पटकन मिस्टरांसाठी टिफिन बनवला. त्यानंतर आमच्या कुलदेवतेला आरती लावली जाते, कालिंका मातेला. तर 21 दिवे, वेणी, 2 मुटके आणि भंडारा अशा प्रकारे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आरती करायची असते कुलदेवतेचा मान म्हणून. हे दिवे अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवून वाफवून घेतले. प्रत्येक दिव्यामध्ये तुपात भिजवलेल्या वाती मी ठेवून घेत आहे व वरून थोड्या प्रमाणामध्ये त्यात तूप टाकून घेत आहे. आपली कुलदेवता आपल्या कुळाचे रक्षण करते, आपल्यावरती आलेले संकट दूर होते, म्हणून सगळ्यात आधी आपल्या कुलदेवतेला प्रत्येक मंगलप्रसंगी शुभप्रसंगी मान दिला जातो. तर वर्षात 3दा आमच्या कुलदेवतेला या प्रकारे आरती म्हटली जाते व ही आरती दाखवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर आम्ही तयारी करून नांदुरी गडावरती जायला निघालो. चैत्र नवरात्रीमध्येही खूप गर्दी असते गडावरती आणि पौर्णिमेच्या दिवशी खूप मानता दिल्या जातात तिथे. तर भयंकरच म्हणजे इतक्या प्रमाणात गर्दी असते की आम्हाला बसमध्येही जागा मिळत नव्हती. तर ड्रायव्हर सीटच्या बाजूला जी जागा होती तिथे बसून आम्ही वणीगडावर जायला निघालो. हा जो छोटा डोंगराच्या भागात बोगदा दिसत आहे ना, म्हणजे छोटा गोल दिसत आहे, खूप लांब होता, पण देवीने इथे लाथ मारलेली आहे असं म्हटलं जातं. बऱ्याच जणांची कुलदेवता आहे. माझ्या आईन त्यांचीही सप्तशृंगी माता कुलदेवता आहे. तर आम्ही आता गडावरती पोचण्यातच होतो. तर पायी जाणारी भरपूर लोक म्हणजे भरपूर भक्तजन इथे ज्यांनी मानलेलं असतं ते पायी येतात आणि जळगाव, धुळे, नंदुरबार येथील तर भरपूर लोक मानता देण्यासाठी गडावरती येत असतात. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण. सह्याद्रीच्या कड्याला 7 शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तशृंगी म्हटले जाते. गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबूल तीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमणीय ठिकाण. समुद्र सपाटीपासून गडाची उंची 4569 फूट आहे. गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत.
गड चढण्याचे आणि उतरण्याचे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. गडावर आम्ही यासाठी आलेलो, हा माझा भाचा ओम, माझ्या काकांचा नातू, तर त्याची शेंडी देण्यासाठी इथे आलेलो होतो आम्ही सगळे. तर माझ्या आईन त्यांची सगळ्यांची कुलदेवता सप्तशृंगी माता आहे, म्हणून इथे जाऊळ आणि मुलांची शेंडी दिली जाते. तर आत्याच्या मांडीवरती बसवून जाऊळ आणि शेंडी काढली जाते. या माझ्या दोघी वहिनी, काकांच्या सुना, या काकू, रुपाली वहिनी आणि प्रणाली वहिनी. तिकडे भाऊ आहे, इकडे ओम आहे, इकडे मोठी मुलगी तनिष्का, आई, उन्नती, नंतर काका, असे आम्ही बरेच जण गडावरती आलेलो होतो. मला वहिनींनी हळदी कुंकू केला व त्यानंतर ओमला केला आणि शेंडी कापण्यासाठी सुरुवात झाली. शेंडी कापताना खोबऱ्याच्या वाटीमध्ये ही शेंडी कापून ठेवली जाते व तिथेच छोटासा सप्तशृंगी देवीचा फोटो आहे. तिथे आरती लावून आरती केली जाते देवीची आणि तिथं ही शेंडी आणि खोबऱ्याची वाटी आपल्या ब्लाऊज पीसमध्ये बांधून वाहिली जाते. ओम त्याचे केस कापून घेण्यासाठी फारच उत्सुक होता, कारण ना त्याला स्कूलमध्ये त्याचे लांब वाढलेले केस असेच घेऊन जायला फार लाजायचा तो. इतका छोटा असूनही त्याला म्हणजे फार कळतं आणि त्याला समजत होतं की हे गर्ल्सचे मोठे केस असतात, बॉईजला मोठे केस नसतात. तर तो त्यासाठी फार आग्रही होता की माझी शेंडी लवकर काढून टाका. मी लहानपणी बघितलेलं आहे की गावाला ना 10वीपर्यंत काही मुलांची शेंडी म्हणजे ते देवीपर्यंत जाऊ नाही शकायचे, तर तशीच ठेवली जात होती. आणि आता इतक्या लहान वयातच मुलांना किती कळतंय. हा मंदिरात जाण्यासाठी मार्ग आहे. प्रचंड गर्दी होती. 2 मिनिटाचं अंतर चालण्यासाठी 1.5 तास लागला होता. तर ही गर्दी बघूनच आम्ही पायरीने न जाता आम्ही लिफ्ट जी आहे तर त्याच्याने जाण्याचा विचार केला. इथून 110 रुपये तिकीट आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी. रोपवेची तिकीट काढण्यासाठीही बरीच गर्दी होती, तर त्याचीही वाट बघण्यात बराच वेळ गेला आणि खूप गर्दी असल्यामुळे पटकन नंबरही लागत नव्हता. एकदाचा लागला आमचा नंबर आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला आणि मंदिरापर्यंत तर गेलो रोपवेने 1 मिनिटामध्ये. पण तिथे जाऊन भयानक गर्दी होती, तर तिथे खरी म्हणजे कसरत सुरू झाली. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर रोपवेमध्ये बसल्यानंतर जो आनंदी दिसत आहे तो तुम्हाला दिसलाच असेल की आपला नंबर लागला, आपण पटकन आता मंदिरात दर्शन घेऊ. पण त्यानंतर जी गर्दी बघितली तर मुलंही खूप नाराज झाली की आता बराच वेळ परत इथे उभं राहावं लागेल. जनरली एवढ्या गर्दीत कधीच म्हणजे यात्रेमध्ये आम्ही जात नाही, पण आता मानतेसाठी आलेलो होतो म्हणून मग देवीचंही दर्शन छान झालं, पण भयंकर गर्दीचा सामना करावा लागला. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी माता. देवीची मूर्ती स्वयंभू असून ती 8 फूट उंच आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिपलेली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याला 3 दरवाजे आहेत: शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते, शारदीय नवरात्रात गंभीर असते. निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानत, म्हणून समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचेही म्हटले जाते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. मी व्हिडिओ नेहमीच मेहनतीने बनवत असते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप आभार.